सर काय सांगाल, काल ग्रामसभा आयोजित केली होती आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि त्या ठिकाणी मोठा गोंधळ झाला आणि विशेष म्हणजे तुमच्यावर सुद्धा गंभीर अशा स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत, ज्यामध्ये दारू दुकानाच्या परवानगीसाठी आपण पैसे घेतले असा तो आरोप आहे आणि हा सगळा व्यवहार एकंदर झालेला आहे. याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? काल आमच्या गावची ग्रामसभा होती. त्या ग्रामसभेमध्ये विषय जो गाजला तो चुकीचा झाला. आजपर्यंत आमच्या ग्रामसभेमध्ये कधीच कसल्याच प्रकारचा गोंधळ झालेला नाही. त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाला ही कल्पना दिली नव्हती, कारण रेग्युलर ग्रामसभा जे होत्या आमच्या ती शांततेत होतात. काल थोडं एक विषय चर्चेत जास्त आला की आर्वी ग्रामपंचायतीने दिलेली NOC देशी दारू दुकानाबाबत 2023 साला त्यांना परमिशन मिळालेली आहे. 2023 पासून ते दुकान चालू आहे. समजा 24ला त्यांनी चालू केलं परमिशन घेऊन. त्यात आरोप प्रत्यारोप होत राहतात. आर्थिक व्यवहाराचा विषय मला म्हणता येणार नाही, कारण काय व्यवहार झाले तो माहीत नाही. पेपर त्यांना दिले ते कन्फर्म आहे. पण आता आम्ही त्याच्यानंतर 2025ला त्या विषयावर ग्रामसभा बोलवली. त्यात आम्ही बंदीचा ठराव घेतला, ते दुकान बंद व्हावे म्हणून ग्रामसभेचं. प्रशासनाला वेळोवेळी त्याची माहिती दिली. प्रशासनाला ह्याच्यावर गंभीर नाही आहे. राहिला माझ्यावर झालेला आरोप पैसे घेतलेला, मी एकही रुपया घेतलेला नाही, हे मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो. जरी त्यांनी म्हणले असतील 17 सदस्य इन्व्हॉल्व आहेत, पण नाही, त्यात काही लोक असतील आमच्यातले इन्व्हॉल्व, आम्ही नाही म्हणत नाही किंवा त्याला दुजोरा देत नाही. ज्यांनी कुणी केलं हे सगळ्याला माहीत आहे आणि त्यांना स्वतःला पण माहीत आहे ज्यांनी केलं. त्यांनी थोडंसं मॉपमध्ये किंवा लोकांच्या प्रेशरमध्ये ते बोलून गेले असतील, ज्यांनी कुणी हा विषय काढला त्यांनी. राहिला विषय चुकीचा, तर ते डॉक्युमेंट चुकीचं झालं आहे. त्याच्याविषयी 2 प्रोसिंग लिहिल्या गेल्या, तर दोन्ही प्रोसिंग आम्ही शासनाला पाठवल्यात किंवा त्यांना पाठपुरावा केला आहे. आता ते ह्याच्यावरचा निर्णय जो आहे तो शासनाने घ्यायला पाहिजे. ग्रामपंचायतच्या पद्धतीनं जे मी प्रशासक म्हणून काम करायला पाहिजे ते मी काल त्यांना सगळ्या त्यांच्या ऑफिसेसला पत्रव्यवहार केलेला आहे. त्याच्या OC मी घेतलेले आहेत. जो कोणी सूचक होता त्यावेळेसचा तो चुकीचा माणूस आहे. त्याच्यामुळं योग्य ती कारवाई शासनाने त्यांच्यावर करावी, तो आमचा विषय नाही आता. म्हणजे त्यांच्यावर कारवाई करणे ग्रामपंचायतचा, कारण ग्रामपंचायतमधून गेलेला पेपर आहे. त्याच्यामुळं आम्ही त्याच्यावर कारवाई करणार नाही. आम्ही वरिष्ठांना त्याचा पत्रव्यवहार करून कळू, कारण एका NOCवर हा विषय होत नाही हे सगळ्याला माहीत आहे. देशी दारूचा विषय हा सगळ्यांच्या NOC घेऊनच होतो. त्यात 1 पासून 10 पर्यंत सगळेच इन्व्हॉल्व असतात, असं काहीच नाही. सर 2 प्रोसिडिंग म्हणल्यानंतर हा पूर्ण क्लिअर असा फ्रॉडचा आणि 420चा विषय आहे. फोर्ज डॉक्युमेंट क्रिएट केल्याचं आपण सांगताय, तर तुम्ही संबंधितांवर त्या कायद्यानुसार गुन्हे दाखल व्हावे म्हणून पाठपुरावा करणार आहात का, किंवा प्रशासनाशी आपण पत्रव्यवहार केला आहे किंवा संवाद केला आहे, तर प्रशासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत किंवा प्रशासन सकारात्मक आहे का संबंधितांवर कारवाई करण्यास? काल मी भेटलो त्यांना, नवीन त्यांची डिवाइस आहेत राठोड म्हणून. त्यांच्याशी माझं बोलणं झालं फोनवरती. त्यांना एक मी प्रोसिंगची कॉपी आणि एक अर्ज दिला आहे ग्रामपंचायतच्या वतीने, प्रशासकाच्या वतीने. आता त्याच्यावर त्यांनी काय कारवाई करतील किंवा ते पेपर काही मागवतील तर ते पूर्तता करणं माझं काम आहे, मी ते करणार आहे. राहिला विषय कारवाईचा, तर कारवाई होईल, प्रशासन करेल, त्यांच्याशी मी संबंधित आहे. सर आर्वी गावामध्ये काल जो गोंधळ झाला त्याच्यामुळं गावामध्ये पण चुकीचा मेसेज केला आणि महाराष्ट्रभरामध्ये सुद्धा हे प्रकरण गाजते. या माध्यमातून ग्रामस्थांना महाराष्ट्रातील जनतेला काय सांगण्यात तुमचं? हा झालेला विषय चुकीचा आहे. खरं तर शहराच्या लगत देणं शासनाने जे चालू केले त्यांच्या म्हणजे कमाईचं साधन देशी दारूचं दुकान. सध्या त्यांच्याकडं पैशाची कमतरता आहे, उत्पन्न त्यांचं होणार आहे, ह्या गोष्टी त्यांनी चालूच ठेवणार आहेत. पण एखाद्याच्या जीवाशी खेळणं, आता आमच्या गावातले 5 ते 7 लोक हातभट्टी आणि देशी दारूमुळे एक्सपायर झालेत. जर असं होत असेल तर मग ते दुकान लोकांच्या उपयोगाचं नाही ना. ह्याच्यामुळे युवा पिढी त्याच्या पाठीमागत चालली. युवा पिढी म्हणजे व्यवहारात नाही, युवा पिढी कामात नसल्यामुळं, ते रिकामी असल्यामुळं त्यांनी ते चालू आहे. माझं SPSIला तुमच्या मार्फत स्पष्ट म्हणणं आहे की आमच्या इथं जेवढे अवैध धंदे आहेत त्यांनी तात्काळ बंद करावे. काल सुदैवानं कुठली हानी झाली नाही. मॉपमध्ये जर काही झालं तर त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासक राहील.